तर मित्रांनो मी आता पूनमला आणायला चालू आहे. 2 दिवसासाठी ती काही कारणाने माहेर गेली होती. आणि हे बघा मी घरातलं सगळं आवरले, एकदम भांडी वगैरे स्वच्छमध्ये धुतलेले आहेत. कारण तिनं जाताना व्यवस्थित घर ठेवून गेली होती. मग येताना आपलं पण कर्तव्य बनते की व्यवस्थितच घर ठेवणं. म्हणून भांडी पहिला धुवून घेतल्यात. नाहीतर तिला कट्ट्यावरती असं जर गबाळा वगैरे भांड्यांचं जर दिसलं ना तिला अजिबात आवडत नाही मित्रांनो. आणि हे डबे जे की द्यायचे आहे, पण मी आता हे असंच ठेवलं कारण मला माहीत नाही कुठलं काय करायचं आहे. त्यामुळं मी तसेच ठेवलेत. ते म्हणजे कळते ते काय करायचं, पण कोण रिस्क घेणार ते एवढी. ते मला ते आवडत नाही. ते हे डबे हुडका ते डबे हुडका आणि मग ते घाला, अजिबात आवडत नाही. आता मी चालू आहे पूनमला आणायला आणि मी खूप एक्साइटेड आहे तिला आणायला. 2 दिवसाने, तब्बल 2 दिवसाने मी तिला भेटणार आहे. म्हणजे आधीमध्ये संगीतसाठी येत होती ती, पण शेवटी कसं आहे, हे जे घर दिसते ना मित्रांनो रिकामं, हे मला अजिबात आवडत नाही. माझ्या मुलगी आणि माझी बायको माझ्या डोळ्यासमोर लागते कायम. त्या नसले की अजिबात करमत नाही. चलो तर मी आता त्यांना आणायला जाते. पिलू पिलू पिलू, माझे 2 पिलू. ये ते नाही, खराब झाले ते. करायचं म्हणजे पाक ते चिंध्यात झाल्या होत्या. आणि काय टाकू पेपर, दरवाजा तरी पण बसला नाही. हा आता बसला. चलो सीट बेल्ट लावा. मित्रांनो गाडीमध्ये एवढ्या वेळा बसून सुद्धा त्याला दरवाजा लावायचा अजून टेक्निक सापडलेलं नाही आहे. गाडी नवीन असल्यामुळे दरवाजा पटकन बसत नाही, त्यामुळे जरा जोरात ओढावं लागतो. तरी पण अजून तिला टेक्निक सापडलेलं नाही. गाडी चालू नाही तर कसं होणार ते. मित्रांनो काय क्या करे अभी क्या करे अभी. चलो दर. तू बाबा म्हणाल तर तू येणार नव्हतीस. विचार घरी की येणार नव्हतीस. मला म्हणली मी येणार नाही, मम्मी तेवढी येणार आहे म्हणली नाहीस. चष्मा राहिला. तुझं काय ना काय तर नेहमीच असते बघ. चष्मा राहिला, नशीब मला एकदा सोडून ये कुठतरी. ऐसन कैसन बोलतो. ऐसन कैसन मतलब चष्मा तुला चुकून चूक होऊ शकते ना. चुकून चूक नाही रे, हे तुला लय वेळा झाली. पुन्हा चष्मा आहे की नाही राहणं खायला. गाडी आता कुठनं वळवायची, हे लय वेळा झाली तुझी. एक मिनिट इथनं घे. एकदा नाही लय वेळा झाली. गेल्या वेळेस पण चष्मा विसरून आली होतीस तू. ते चष्म्याला दोरी असतात तसली करून घेऊया काय. गंगाधरची. तर आता मम्मी चष्मा सोडाल्या मला. उतरते की काय. बरं उतर, जागा आहे का बघ उतरायचं. हाय भरपूर जागा आहे. मस्त आहे. मस्त नक्षीकाम केलंय काय. बरं झालं इथंच लक्षात आलं. आता बाळ माझा चष्मा नाव जाणार. ते पण हिल्स घालून रे. स्लो मोशन मध्ये हिल्स घातलं तिनं. ट्रॅक पॅन्ट वर हिल्स. जाऊ कसं सोडत्या मम्मी चष्मा पिशवी. दोरी केलं भाजीपाला वगैरे घेण्यासाठी काय. तर फायनली चष्मा मी आणलेला आहे, घातलेला आहे. मी नाही आणला, परीने आणले. तेच की ते नाही, पण तुला माझ्याकडे बघितलं काय वाटलं नाही, काय तर विसरल्यासारखं. मला तुझं पण माझ्याकडे तेवढं लक्ष पाहिजे होतं ना. मला वाटलं बॅगेट, जसं मोबाईल तू बॅगेट ठेवलेस ना तसं मला वाटलं चष्मा सुद्धा बॅगेतच ठेवला असशील. मोबाईल मी बॅगेत ठेवला तुला माहिती नव्हतं ना. माहिती नव्हतं ना, आपण दरवेळेस तू बॅगेतच ठेवते. नाही ठेवत मी दरवेळेस. नहीं, ये आपण को पता आता है. पहिल्यांदा ठेवले कारण लय पिशवी होत्या छोट्या. और मेरे को लगता है कि मेरी बाइको विसरबुड़ी नहीं है. बाइको, मेरे को कॉन्फिडेंस था कि बाइको मेरी बहुत ये याद रखने वाली है. वो आलमंड को भी फाइट देती है मेरी बाइको. आलमंड को फाइट देती. आलमंड कोण आहे. बदाम रे. क्या भाई वागने लगे तू. तुला तर माहित आहे का बघावं म्हटलं रे आलमंड. अरे तेरे को कोथमीर का पौधा कैसा रहता है वो पता नहीं तेरे को. मित्रांनो कोथमीर का हे तरू कसं असते माहित नाही तिला. कशापासून येते हे माहित नाही तिला. मला माहित होतं काय. यांना चेष्टा केलं तरी मुळात कळत नाही मी चेष्टा करले. यांना मला सिरियसच घ्यायचं असते. आता गाडी कशी काढायची अशी मी शिकवलं. बनवी मी शिकवलं तशी व्यवस्थित काढ गाडी. पुणे येते ना मला. 10 पैकी 8 मार्क आहेत तुला. का उरलेले 2 कशात कापलीस.
उरलेले 2 मी असे देवाला दिलेस देवाला कशाला देऊ, ते जरी असले तरी द्यायचे तरी कट करायचे. हा का नवरा ओव्हर कॉन्फिडन्स झाला तर चुकू नाही. लाइट लाव रे, असं लाइट लाव में दिखता नहीं अंदर में, वो अंदर को भी भीती लगती है, भीती वाटती तेरे है. को दिखना क्यों है? अंदर को भी भीती वाटती है. ये भाई ये कौन है मेरे से भी डार्क? कुछ भी. कुछ भी नहीं रे, सच्ची घटना पे आधारित है ये. इन्हें पिले सेम चटकी नाशा पुणे ए पुणे अच्छी कच्ची का तू अच्छा म्हणून मी आजी. तू का म्हणत नाहीस गणेश मला काय आजी कच्ची? तू मी म्हणतो की नाही म्हणत, तू विसरलायस आता. ना आता तुला दुसरी पण आजी कच्ची वाटायला काय आता? नाही, दुसरी आजची कच्ची मला कशी वाटेल पुणे? तुला दुसरी आजी कच्ची वाटायला, कच्ची वाटेल काय माहित नाही पण वाटायला तर. नाही रे पुणे, तूच माझं नागोल्या, एकुलते एक माझं नागोल्या. आणि हे पिल्लू, आणि हे पिल्लू, हे सापुल्या. पिल्लूला पण बसते, नागोल्याचं पिल्लू पिल्लूला पण बसते. पिल्लू आगाव आहे. लपून बसले. बघ की सांद्रेत जाऊन बसते. त्याला सांद्रीच आवडते. काय अवघडच आहे बाबा, हे कोण आहे? हं? हे कोण आहे? कोण आहे? सांद्री में जाके सारखी बार बार बैठती है वो उधर. ये पिली मैं वो भी मार वही मानवर लगता तो नहीं है ऐसे. हं? क्या सारखे कोपरे में बैठती है तू. तर इतका सुंदर बाहेर पाऊस पडतोय. मस्त इथं बघू शकतो. बारीक आहे पण वातावरण एकदम भारी झाले मित्रांनो. किती दिवसांनी या वातावरणाची मी आतुरतेने वाट बघत बघत होतो. होतो. आणि Seriously. मला असं वाटत होतं की पावसाळा सुरू झालाय आणि कधी एकदा मला पूनम चहा करून देतो त्याच्या हातचा. पण बरोबर नेमकं पावसाळा सुरू झाला आणि पूनम गायब आहे. नाही, मी गेलो आणि पाऊस चालू झाला. सॉरी. देणार का? तर उद्यापासून माझ्या हातचा चहा प्यायचं. कसाही झाला तरी तुला प्यायचाच आहे. आता म्हणते माझ्या हातचा चहा प्यायचा आहे. सकाळी उठलं घनू मला काहीतरी पिऊ वाटत. मग समजायचं की चला घनू कामाला लागा. हंतरुणात उठतोस का तू? त्याच्या आधी माझा चहा झालेला असतोय, तयार असतोय चहा. सकाळचा एकदा सुट्टी असली तर तेवढं कधी तर चेंज म्हणून द्यायला नको बायकोला. बायको को भी सुट्टी चाहिए होती. छुट्टी चाहिए होती है. अभी 2 दिन की छुट्टी वो हो छुट्टी गई छुट्टी थी. नहीं रहती है वो. फिर क्या रहता है? पुणे कसं वाटतं बघ की बघ की. नदी आहे की नाही अंतराचं एवढं डेंजर वाटतं ना. हो, दाखव. दाखवू गणेश? कसली दिसतच नाही गणेश, काय करू? नाही. त्या लाईटीच्या पुढं झाड आले काय ते कुठं का ते तिथलं वय पाण्यात हे कसं दिसत प्रकाश पडते ना. तिला आपल्या गाडीत एकच हॉर्न आहे. ते म्हणजे आमची पूनम मानवर मम्मी. काय पूनम सांगायलास? मानवर मम्मी. पण अरे मग बा- अनेक कोण आहे परी? पूनम मानवर मम्मी परी दुसरी कोण आहे? आणि ते म्हणजे आमची मम्मी असं म्हणायचं रे. पूनम मानवर मम्मी हे भाई हे बहुत आमची टाइम हो मम्मी गया. मम्मी आहे. इतना बड़ा नाम जल पनवेल आएगा इस नाम बोलते बोलते. हो बाबा, हो. आमची मम्मी मम्मी आहे. हम्म. ती वाली मम्मी आहे, ती अशी वाली आहे. कशी वाली? अशी कापड बांधून ते ए, मम्मी मम्मी म्हणतात त्याला परी. मम्मी भूत असते ते. तेच की हॉरर मित्रांनो हिला मी सांगितले आई म्हणायला पण तिला अजून त्याची सवय नाही झाली. लक्षात यायला पाहिजे रे ते. हा. अचानक ते तिला आई म्हण की रे तिला. मला कसं बाबा म्हणतेस. कुठे काय करते? कशाला डोंबलाला आई म्हणते परत तिला ती. आई कुठं काय करते? आई 2 दिवस माहेरी जाते. तर माझ्या मम्मीची पण तब्येत जरा बिघडली होती. मम्मीची पण तब्येत बिघडली होती त्यात, आणि आजी पण येणार होती आणि तिचं परत काहीतरी काम पण होतं, त्यामुळं मी 2 दिवस गेले होते. पण आता फायनली चालले आहे गणेशकडे. खूप दिवस झाले मारून याला. तर आता मी फायनली घराजवळ पोहोचलेलो आहे. बाबा हो पिले. ती माझी फ्रेंड वैदेही काय म्हणे मला माहितीये का? हा तो फोटो लय भारी आलाय. कुठला रे? Father's Day चा. तो लावलेला आपल्या दोघांचं वे ते असं केलेलं. मी शोधून लावलाय तो फोटो, माहितीये काय? खरं मस्त लावलाय ते फोटो आणि एवढा भारी आलाय ना तो. आणि मेन म्हणजे गाणं एवढी भारी लावलेली त्याला ते फील झालं मला ते. मग मम्मी किसकी आहे? ओ बाई ग. एक बायको. अरे पप्पी की किची मला द्यालोय. वाटलं काय माझी गेलंच का काय. लोक म्हणते खोळी झालं. खुळे काय आपण तेव्हा कुठे शान आहे की नाही पिली. मग चला उतरा घरात गेल्यावर उरलेलं काम करू. म्हणजे पप्पीच रे. चलो गणेश, पाऊस पडलाय बघ. चल अगं गणेश. पाऊसच पडायला चल. अहो माझ्या हातावर पण पडलाय गणेश.
कधी म्हणते गणेश गणेश हे तुला काय वाटतंय? सही बोले हा? गणेश हात ठेवलं काय वाटतंय तुला? तीळ मेहंदी काढलं का वाटतं? मला तीळ वाटत नाही मग? खरा नागुल्या. होय खवले खवले असं. ओ भाई तेज दिमाग है इसका, तेज Bro, दिमाग भाई, है. bro. प्रो है ना, प्रो है, प्रो है. इसका सुगरू ढीला है. सुकरू हे तेरा खरोखर सुकरू ढिला आहे. ऐसा लय करते भारी हो म्हणे. म्हणताय. परवाच नाव काढलेलं होय, ना होय. स्क्रू ढिला म्हणत नाही, सुकरू म्हणताय. चला आमचं चला, काय उतरा, संपायचं नाही. उतरा, आणि उतरा. मुळात मी एवढ्या दिवसातून गाडीत बसलोय त्यामुळे मला उतरू वाटेना झाले तरी पण उतरते. मित्रांनो गाडी भिजलेली आहे त्यामुळे आता मी कवर घालत नाही याला. आता जेवढं उद्या जर समजा पाऊस नाही पडला तर मग कवर घालेन याला, कारण ओल्या याच्यात कवर काढले की आणि परत काहीतरी खराब व्हायची गाडी, गंजायची. परी आल्या काय करायला बघा, काय करायला सर पिल्या. आणि बाळाजवळ जाणार होतीस ना, कुठं आहे बाळ तुझं? बोंबला आता लक्षात आलं होय तुझ्या. हळूहळू मी बेड म्हणले तर माझ्या बेस्ट फ्रेंडकडे जाणार. बेड हा बेस्ट फ्रेंड आहे तुझा? मग माय गॉड, रात्रीचा बेस्ट फ्रेंड आहे माझा बेड. तरच लवकर उठत नाही सकाळी, मग आहे की नाही? काय आलंय बघू ते, हेअर केअर, हेअर केअर आहे. हेअर ग्रोथ. ग्रोथ होते आहे ना. ए मी पण लावणार आहोत. लहान आहेस अजून. तर मित्रांनो पहिला मी बघत असते की सासूबाईने माझ्यासाठी काय दिले. लाडू बिडू दिल्या का नाही बघा. यात काय जरा लाडू साठी वाटते. आत काय चालू सांगितलेलं ऐकायला येत नाही. हा पुणे ऐक हे आता माझं घर भरल्यासारखं वाटायलंय बघ. आलास का? बोलू पण देत नाहीस मला काय. अरे कधी सामसूम वाटत होतं माहिती आहे? तुम्ही चिडल्यावर म्हणायचं नाही सारखं चिडू नकोस. नाही पुणे हे लक्षात ठेव फक्त वाक्य. धो डाल उसको उसको हाँ मेरे को भी दो डाल चल. नाही नंतर म्हणायचं नाही मग. काय म्हणायचं नाही. चिडायचं नाही, कधी चिडत्यास, किती नाही बोलत्यास. बघ जसं तुझं रिॲक्शन असते ना तसं माझे त्याच्यावरती रिॲक्शन असतं. का पण? असणार ना. अरे आता लगे म्हणायचं नाही. अरे त्याशिवाय आपल्यात भांडणं कशी होणार पूनम? आपल्यात भांडणं कशी होणार? म्हणजे तुला भांडलेलं पाहिजे मी. होय पण भांडणं तुला पाहिजे. प्रेमानं राहायचं नाहीये. मला काय म्हणायचं आपण, अरे भांडणं हेच प्रेम आहे वेडे. तुला भांडणासारखे बरे हे का? तुला हे राज कळाला नाहीये हा. तुला प्रेमानं राहायचं नाही हे राज कळाला नाही. प्रेमान ये प्रेम प्रिय. मित्रांनो प्रेमानं म्हणत माझी खाली बरी स्टेप चालू आहे. आणि तुट ना बनवून. अरे तुट अरे खोलायचं आहे ते, तोडायचं नाही आहे ते. पहिले काम करणे की पहिले काय दुकान उजड गया. आता निघते. हे पर लाडू दिले का मम्मीने? आता कसलं लाडू? तुला काय सारखं लाडू हे तिथे आमच्या मम्मीला लाडू बांधतच बसलेले असतात. मी तू डब्यात ना आणतेस रे काय ना काहीतरी. इडली आणल्यास तरीच म्हणले यात काहीतरी हल्ल्यासारखं वाटल्यावर मग म्हणले इडलीच आणल्यास. आणि काय आहे यात? लाडू नाही आणलीस? अरे मम्मी करते की तुमची लाडू सारखं. आणि तू हा व्हिडिओ जर बघत असेल तर नेक्स्ट टाइम माझ्यासाठी लाडू करा बरं का. कर द्या. करणार की. अरे मम्मी माझी आहे म्हटल्यावर करणार की, आहे की नाही मित्रांनो? लाडू करायचा नक्की माझ्यासाठी. हा काय म्हणलीस? काय मी म्हटलं लाडू करायचं माझ्यासाठी. हा तू म्हणलीस तर चुकून नको. काय एवढं काय जावं काय सोन्याचा आहे काय तुझा असं म्हटल्यावर काय करायचं होय पण. होय मी करणार किती. कसा आहे आमचा जेलीफिश? दुःख पडलं पुणे त्याला दुःख म्हणत नाहीत रे. अरे कोण आहे बाई? ये अलग लेवल के बंदे. हे आहे की नाही? मग काय दव पडलेत? कोण आहे रे हे? दव पडलेत का थेंब पडलेत म्हणू गणेश? त्याला काय म्हणायचं माहिती काय? त्याला बाष्प म्हणायचं. बाष्प बाष्पीभवन झालं हा, ते. बाष्प. काहीही गणेश. पुणे तुला मारू वाटायला बाई. मारशील की. खरंच की. अजून गाडीला कवर घातला आणि सोडून ये म्हणून सांग. लगेच तुझं तोंडात नाही ते सोड. अय, बोटाला लागले माझ्या, माहित नाही तुला? मग कशाला ते हात पुढं करायलाच? आपली बायको काय माहित नाही का तुला? बायको हे अंडा टेकर आहे माझी बायको. मित्रांनो कसं आहे, हे घर आल्यावर कसं घर मला भरल्यासारखं वाटायला लागलं. हे काय आहे का? एकदम माइंड असं एकदम मन प्रसन्न वाटायला लागलं. गणेश दुर्बीण. हे आमच्या घरातलं बारकं.
परीने शोधून एकुलते एक काढले. बारका आमचं. परीने शोधून काढले. मग दुसरं बारकं आहे. परी हे दुसरं बारकं, पहिलं बारकं हे आहे. असं बघितलं का नाही? बघितलंस? असं मी बघितलं का नाही तुझे दोन्ही डोळे दिसतात आणि असं दोन्ही डोळ्यांनी बघितलं का नाही तुझा एक डोळे इकडे एक डोळे इकडे दिसतो मग असं बघ ना सरळ मग त्यातनं बघूच नकोस. आणि असं बघितलं का नाही 4 दिसतेस तुम्हाला असं. दिसणार की, कारण तुला 4 डोळे आहेत. तर मित्रांनो, पूनमने माझ्यासाठी ताट केलेली आहे. मस्तपैकी इडली आहे. रात्रीचे आता 10:30 वाजल्यात, पण ही इडली आणि चटणी बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलं. पण आहे काय मी सुटतो तुमचं. क्या बोल रही है तू? मेरे को लाज आ रही है. मी चालेल म्हटलं तुला काय घ्यायचं की. तर मित्रांनो, या इडली खायला या. चटणी तर भारी आहे. ओ झालं, आता सुरू झालं. गणेश जरा हे कर रे, गणेश ते कर रे, गणेश ह्याव कर रे, गणेश त्याव कर रे. भाई टोपण काढताना अशा गोष्टींचं एकच लक्षात ठेवायचं, ते सांगतो कसं काढायला सांगतो. अशा गोष्टीला मी पण दिसू दे काहीतरी नॉलेजची सांगवलं ना. ओ माय गॉड. अशा गोष्टीला कधीही ताकद लावायची नसते. का सांग? कारण एअर धरलेलं असतं. गणेश अशा गोष्टींना कधी ताकद लावायची नसते. आणि अलगद हाताने की नाही काढायचं, अलगद पण मी काय म्हणते, माझ्यात ताकद नाहीच आहे ना, मग मी कशी लावू ताकद? मारताना कशी ताकद देते. हा बघ, हा बघ. असा हात इथं लावायचा, एक हात इथे लावायचा आणि अलगद उचलायचा. चेष्टा करावी, ताकद नाही लावली. कोटारड्या. खरंच तर, हा बघ, हा बघ, अलगद ताकद लावायची. अलगत लावा गणेश. गणेश अलगत. वा, एवढ्या जोरात फोर्स न वाटलं. जोरात, जोरात. याला जोरात म्हणायचं. ग बस. मी सांगितलं असं तुला, अलगद नाही, नाही करायचं. तू काय केलं सांगतो की असं मनातल्या म्हणाला मला कोण करते काही आहे. मग अलगत काढायचं तर लगेच काढला असं. अय्य रामा पापा. चलो मित्रांनो, आम्ही आमचं काम करतो मस्तपैकी. इडली खाऊया, इडली. आहा आहा आहा. पुणे या की पुणे एक कट कसं करायचं? एकच चमचा दिलास बघ. तर मित्रांनो, इडली खायला या पटापटा. आता मला हे चमच्याने, एकाच चमच्यानं कट करता येईना. मित्रांनो, शेवटी मी हातानंच खायला चालू केलं, कारण काटे चमच्यानं आपल्याला खायचं काय जमायचं नाही. हे नाही शायनिंग. ती लहानपणी इच्छा असेल माहिती आहे का, ती असं असा चमचा बघितलं की असं खाऊ वाटायचं. तसं माझं होते कधी कधी. आय्या बोलता बोलता ह्यात बुडवलं बघा मी. मस्त बघे पुणे इडली असं स्पंज झालं बघ. मग इथं करताना काय होते तुला? मोठे. तर मित्रांनो, हा आपला ब्लॉग आपण इथेच समाप्त करू. परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमची व्हिडिओ बघत राहा. थम्मी बघत राहा. चलो बाय बाय मित्रांनो, गुड नाईट, टेक केअर. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्स मधून सांगा. आणि असंच प्रेम करत राहा. असंच प्रेम करत राहा. आणि उद्या आमचा ब्लॉग बघा. उद्या काहीतरी इंटरेस्टिंग होणार आहे, लय भारी होणार आहे. काय होणार आहे मला माहित नाही, पण होणार आहे एवढं मला माहिती आहे. पण मित्रांनो, ब्लॉग बघत असं राहा. सांगायला जणू कायचा प्लॅन ठरलेला आहे तुम्हाला एकदम उद्या बघाच ठरलेलंच आहे मला.